नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. तर सकाळी उठलोय आत्ता. आज थोडं उशिराच उठलोय. आता वाजले सकाळचे 8:06 झालेत. तर वातावरण असं झालं, वरती ढगाळ वातावरण होतं, म्हणजे पानधुई सुटलेली होती. आणि मी जिथे आश्रमावरती थांबलो होतो तिथून असा मयाचा नजारा दिसत होता, एकदम असा फ्रेश. मयाच्या दक्षिण तटाला डोंगर आहेत आणि मयाचं पाणी पण वाढलेलं आहे कालपेक्षा थोडंसं. आता इकडनं नजर दाखवतो. आश्रमाच्या एंट्रीचा रस्ता आहे. धुकं आणि पाऊस संगत होता आज नर्मदे. तर इथं परिक्रमावासी बसलेले आहेत पुढे जाण्याच्या उत्सुकतेने, पण पाऊस चालू होता. नाव घेतले सकाळपासून, त्यामुळं राजन भिडे हे सेवाकारी आहेत या आश्रमचे. शेपुतला आश्रम, अन्नक्षेत्र, सिमऱ्या इथे मी मुक्कामी यांच्याकडे थांबलो होतो. त्यांनी एकदम मस्त अशी सेवा दिली मला. त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि मायाच्या चरणी असं बोलतो की त्यांनी असेच कार्य सत्कार्य वर्षानुवर्ष करत राहो. नर्मदे हर. तर पुढे आल्यानंतर असा रस्ता लागला आता मला. सिंगरिया गावाचं नाव आहे. पुढील आता गाव जे येणार त्याचं, आणि त्याला जिल्हा आहे नरसिंगपूर. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आता पुढे आल्यानंतर मला लागले आता हे सिमरिया गाव. हे सिमरिया गावाच्या थोडं पुढे गेल्यानंतर आपला रस्ता येईल, परिक्रमा मार्ग. बघा असे शिकुटी करून बसलेत, सकाळची थंडी खूप आहे इकडं. नर्मदे हर. तर मी सहज चालता इथं एक गुळाची भट्टी बघितली आहे. आता इथं गुळ तयार होतोय, हे बघा. इकडे भट्टी आहे, इकडून इकडे टाकतात, तिकडे टाकतात आणि नंतर ह्या भट्टीत टाकतात. त्याच्यात गुळ जमावला जातो. काळा गुळ आहे. नर्मदे हर बाबाजी. तर तिकडनं गुळाची प्रोसेस होते. इकडनं दाखवतो कसा ऊस टाकला जातो. नर्मदे हर, नर्मदे हर. तर बघा या साच्यामध्ये गुळ टाकला जातो. इथनं ऊसाचा रस याच्यामध्ये जातो आणि इथनं तिकडे येतो आणि गुळ तयार करण्यासाठी हे केलं जातं, हे बघा. आणि हे मजदूर आहेत. नर्मदे हर. आता गुळ व्यवस्थित पोचला जातो व याच्यात येतो. हे बघा इकडे कढई आहे, हे धोरामुळे आपण तिकडे हे बघा 3 ते 4 कढ्यात प्रोसेस होते. आणि इकडं ढ्यापा बनवल्या जातात गुळाच्या नंतर या पद्धतीच्या अशा. नर्मदे हर. तर बघा धुकं काय अजून कमी झालेलं नाही आहे आणि मी रस्ते चाललोय. मला लागले टाइम सगळ्यात. नर्मदे हर, नर्मदे हर. रस्ता
काल खूप पाऊस झाला, अजून सुद्धा धुकं हटलेलं नाही आणि थंडीचं वातावरण आहे अजून. धुकं दिसतंय, म्हणजे एवढं पण नाही धुकं. आपल्या महाराष्ट्रासारख्याच झाडे आहे तिकडे. नर्मदे हर, नर्मदे हर. तर माझे 2-3 साथीदार होते, ते पुढे गेलेत परिक्रमाची. काही आहेत मागे, पण ते दिसत नाही येत अजून. इकडं पण ऊसाचं क्षेत्र आहे, पण ऊसापासून हे गुळ बनवतात. साखर कारखान्याला जात नाही, तर गुळाच्या कारखान्याला जातो. मग अशी दाखवल्याप्रमाणे. नर्मदे हर, नर्मदे हर. तर सकाळचे आता वाजले 10:40 झालेत आणि अजून पण थंडी कमी झालेली नाही आहे. धुक्याचा प्रभाव अजून आहे आणि ऊन पण पडलेलं नाही आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आता मी ब्राह्मण घाट या रोडला लागलेलो आहे. ब्राह्मण घाट राहिला आता जवळजवळ 8 ते 9 किलोमीटर. दुपारची भोजन प्रसादी तिथेच घ्यायचे आणि उद्या दिवस आणि परवाचे दिवस संक्रांतीसाठी तिथंच थांबणार आहे. कारण माईला घेऊन पुढे चालता येत नाही, म्हणजे परिक्रमामध्ये सांगितलं गेलेलं आहे तसं आम्हाला. नर्मदे हर. आणि काल दिवसभर आराम केल्यामुळे कालचा पूर्ण व्हिडिओ येणार नाही माझा, आणि आजचा दुपारून नंतरचा पण येणार नाही. म्हणजे कालचा आणि आजचा एकत्र टाकतोय मी, म्हणजे 2 दिवस मोडतायत माझे इथे. नर्मदे हर. तर आता मी आलोय थोडं पुढे. ब्राह्मण घाट राहिलाय फक्त 2 ते 2.5 किलोमीटर. आणि थंडी नॉर्मलशी कमी झाली आहे, फक्त हवेची झुळूक पण झाली, पण थंडी वाजते अजून. तुळजाचं दर्शन झालेलं नाही आहे. वातावरण असं फ्रेश वाटतं एकदम. हे बघा, धुकं आहे पण कमी प्रमाणात आहे. नर्मदे हर, मध्ये हर. आता मला श्रीनगर कन्याकुमारी हायवे लागलाय, तो ब्राह्मण घाटपर्यंत आहे. मला हायवेच्या साईडने जातो, म्हणजे बायपासनी गाड्या निघून जातात आणि गावातनं रोड जातो. आता मी ब्राह्मण घाट या ठिकाणी उद्याच दिवस थांबणार आहे संक्रांतीसाठी. उद्या तर काय ब्लॉक येणार नाही. आजचा ब्लॉक इथं चेंज करतो मी, कारण बॅटरी बॅकअप कमी आहे मोबाईलमध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर. भेटू उद्याच्या परवाच्या ब्लॉकमध्ये. आता मला पण असं वाटतं की जत्रा आहे, तर इथला सेपरेट ब्लॉक येईल उद्याचा. संक्रांतीत बघूया काय काय बघायला भेटतं उद्याचं इथं. इकडं कशी संक्रांत साजरी केली जाते ते बघायला भेटेल आपल्याला. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आलोय आता ब्राह्मण घाट मार्केटला फिरतोय आता. माझ्या संग सायकलवर परिक्रमा करणारे विनायक काका आहेत, ते आणि मी फिरायला आलो आहेत. नर्मदे हर. तर बघूया मार्केटमध्ये मग काय काय नवीन बघायला भेटतंय. इथं पुढे आल्यानंतर बघा केवढे वांगे आहे ते. हे बघा, एक वांग 1 किलोचं आहे बघा. हे आपल्या महाराष्ट्रात बघायला सुद्धा भेटत नाही, MP मध्ये उगतंय बघा. आणि असलं मार्केट आहे. बघा, रामायण वगैरे असले दुकान आहेत. बघा मूर्त्या. आणि विशेष म्हणजे मला ज्ञानामृत बघायला मिळतंय. आपलं ज्ञानेश्वर महाराजांचं कार्तिक महात्म्य, गायत्री मंत्र,
सर्व पुस्तक आहेत बघा इथं. आरती संग्रह, मस्त अशी शिवलिंग पण आहेत तिथे छोटे छोटे संगमरवरीचे. हा आहे ब्राह्मण घाटीतील फोटो. वेगवेगळ्या बॅगा वगैरे, वेगवेगळ्या जपाच्या माळा. तर हा भैया भाजी मार्केटला बसलेला आहे भाजी घेऊन. आणि पुढे आल्यानंतर परत 2 किलोचं वांग दिसलंय मला. हे बघा भैया किती किलो का मध्ये. हे बघा आता मयाच्या किनारे आलोय मी. मया दाखवतो. दोन्ही साईडनी मेला लागलेला आहे आज. तिकडनं पण एवढीच गर्दी आणि इकडनं पण एवढीच गर्दी आहे. दुकानं आहेत. नमामि देवी नर्मदे, मयाची वरती मूर्ती आणि मयाच्या तटाला आलो आता. ब्रह्मदेवाने तपस्या केलेलं ठिकाण ते मंदिर आहे बघा ब्रह्मदेवाचं. आणि मयाचं स्वरूप दोन्ही ठिकाणी आहे. नर्मदे तर आता परत फिरलोय मागे. इकडनं बघा इकडं मयाचं स्वरूप कसं आहे. फुलावरती बघा किती वर्दळ आहे.